विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण आपला चॅप्टर एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18 यामध्ये मागच्या व्हिडिओला रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स ऑक्सिजन याविषयी आपण माहिती घेतली होती. ग्रुप 16चे, ग्रुप 17चे आणि ग्रुप 18चे हे जे एलिमेंट्स आहेत हे ऑक्सिजन आणि हायड्रोजन, ऑक्सिजन किंवा हायड्रोजन यासोबत यांची रिॲक्टिव्हिटी आपण दाखवलेली होती. ग्रुप 16 होते, 17 होते, 18 होते. 18 ग्रुपच्या रिॲक्टिव्हिटी येत नव्हत्या कारण की इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन यांचं कसं होतं, NS2 Np6, त्यामुळे कुठले इलेक्ट्रॉन्स येत नाही किंवा कुठले इलेक्ट्रॉन्स हे शेअर करत नाही. त्यामुळे रिॲक्टिव्हिटी यांची ऑक्सिजनसोबत किंवा हायड्रोजनसोबत येत नव्हती. ग्रुप 16ची म्हणजे ऑक्सिजन फॅमिली आणि हॅलोजन फॅमिली यांची मात्र रिॲक्टिव्हिटी आपल्याला मागच्या याच्यात आपण लेक्चरला आपण बघितलेली होती. आज आपण आपल्या लेक्चरमध्ये बघणार आहोत रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स हॅलोजन्स. या ग्रुप 16, 17 आणि 18 यांच्या रिॲक्टिव्हिटी हॅलोजन सोबत कशा असतात. टुवर्ड्स हॅलोजन, रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स हॅलोजन. आता समजा ग्रुप 16चे एलिमेंट जर आपण घेतले, ग्रुप 16चे म्हणजे कोणते आले, ऑक्सिजन, सल्फर, सेलिनियम, टेलिनियम, हे जर आपण एलिमेंट जर घेतले तर हॅलोजनसोबत हे रिॲक्ट होतात आणि भरपूर मोठ्या प्रमाणात हलाइड्स जे असतात ते फॉर्म करतात. ओके, रिॲक्ट्स with halogen to form large number of halides. आणि या हलाइडचे टाईप कोणते असतात, हलाइड्स ऑफ टाईप EX6 किंवा EX2 किंवा EX4 टाईपचे सुद्धा भेटतात आपल्याला. या ई करता आपण कुठला सुद्धा आपण हे घेऊ शकतो, सल्फर घेऊ शकतो, सेलिनियम घेऊ शकतो किंवा टेरेलियम सुद्धा आपण घेऊ शकतो. कुठलाही घ्या, तुम्हाला या प्रकारचे EX6, EX2, EX4 आपल्याला या टाईपचे हलाइड्स आपल्याला मिळतात. आता याला आपण कोणते म्हणतो, याला आपण म्हणतो असतो हेक्झा हलाइड्स. कुठले, हेक्झा हलाइड्स. डेफिनेटली याला आपण म्हणू टेट्रा, 4 आहेत ना टेट्रा हलाइड्स. याला आपण डायहलाइड्स, हेक्झा हलाइड्स, डायहलाइड्स, टेट्रा हलाइड्स असे आपण म्हणतो. हेक्झा हलाइड्सचे जर आपल्याला एक्झाम्पल घ्यायचे असले, एक मिनिट मी हे मोडतो. हलाइड्स ऑफ टाइप्स ऑफ हलाइड्स विथ ऑक्सिजन. समजा म्हणजे ग्रुप 16च्याच एलिमेंटसोबत आपण जर म्हटलं तर साधारणतः ते EX6 किंवा EX4 किंवा EX2 या प्रमाणात याला आपण म्हणत असतो हेक्झा हलाइड्स. याला आपण म्हणत असतो टेट्रा हलाइड्स आणि याला आपण म्हणत असतो डायहलाइड्स. ओके,
हेक्झालाइट्सचे जर आपल्याला एक्झाम्पल द्यायचे झाले तर आपण सल्फरसोबत SF6चं उदाहरण देत असतो, किंवा फ्लोरीनसोबत घेतला समजा सेलेनियम फ्लोराईड SeF6 किंवा TeF6, सगळे या प्रमाणे डायरेक्ट कॉम्बिनेशन म्हणतात. हे सगळे कसे असतात? दे आर ऑल colorless gases. They are all the colorless gases, and they all have sp3d2 hybridization. sp3d2 हायब्रिडायझेशन आपल्याला असं मिळते. आणि स्ट्रक्चर कसे असतात? ऑक्टाहेड्रल स्ट्रक्चर अँड हॅव ऑक्टाहेड्रल स्ट्रक्चर्स. sp3d2ला नेहमी हे स्ट्रक्चर असतं, ऑक्टाहेड्रल स्ट्रक्चर. ऑक्टाहेड्रल स्ट्रक्चर आपल्याला इथे मिळतं. याप्रमाणे स्टॅबिलिटीची जर आपण ऑर्डर घेतली, याच्याच स्टॅबिलिटीची ऑर्डर घेतली तर स्टॅबिलिटी ऑर्डर जी असेल ती ऑब्वियसली फ्लोराईड इज ग्रेटर दॅन क्लोराइड्स इज ग्रेटर दॅन ब्रोमाइड इज ग्रेटर दॅन आयोडाइड या प्रकारची याची स्टॅबिलिटी ऑर्डर असते हेक्झाहॅलाइडच्या संदर्भातलं. यांचं दे आर ऑल व्हॉट? कलरलेस गॅसेस. आणि हायब्रिडायझेशन कसं असते? sp3d2, आणि म्हणून त्यांचं स्ट्रक्चर कसं असणार आहे? ऑक्टाहेड्रल स्ट्रक्चर असणार आहे. स्टॅबिलिटीची ऑर्डर फ्लोरीन इज ग्रेटर दॅन ब्रोमीन, अँड ब्रोमीन इज ऑल्सो ग्रेटर दॅन आयोडीन. याचप्रमाणे आपण हेक्झाहॅलाइड्स सारखेच आपण टेट्राहॅलाइड्सची सुद्धा आपण माहिती घेऊ शकतो. टेट्राहॅलाइड्समध्ये आता जिथे आपण F6 वगैरे घेतलं होतं, तिथे आपण आता F4 वगैरे सुद्धा आपण घेऊ शकतो. म्हणजे याची जर आपण एक्झाम्पल द्यायचा जर प्रयत्न केला तर साधारणतः SF4 ओके हे असू शकते, किंवा SeF4 किंवा TeF4. असा F4च नाही आहे, तुम्ही क्लोरीन सुद्धा घेऊ शकता, TeCl4 सगळे. आणि या प्रत्येकाचं जे हायब्रिडायझेशन असते ते सगळं बिलकुल 4 आहेत, म्हणजे sp3 ओके, sp3 हायब्रिडायझेशन, आणि sp3 हायब्रिडायझेशन असल्यामुळे यांचं जो जॉमेट्री असणार आहे ती जॉमेट्री कसं असणार आहे? ते जॉमेट्री असणार आहे आपली ट्रायगोनल. हे आपण मागच्या वर्षाला शिकलो, जर आठवत असेल तर, ट्रायगोनल बायपिरॅमिडल. याची स्ट्रक्चर असते विथ, आपण इतकं एक्झॅक्ट यामध्ये लिहायचं, विथ वन इक्वेटोरियल पोझिशन. Which is occupied by one lone pair. Okay. वन म्हटलं बाय अ लोन पेअर असं म्हटलं तरी हरकत नाही, बाय अ लोन पेअर. टेट्राहॅड्रल. आणि पुन्हा स्टॅबिलिटीचा विचार केला तर फ्लोरीन इज ग्रेटर दॅन, क्लोरीन इज ग्रेटर दॅन, ब्रोमीन इज ग्रेटर दॅन आयोडीन. ज्याप्रमाणे आपण वरून खाली येत जातो, स्टॅबिलिटी ही कसं होणार आहे? वाढतच जाणार आहे. ओके. त्याच्यानंतर टेट्राहॅलाइडच्या नंतर आपण डायहॅलाइडची सुद्धा आपण याप्रमाणे इन्फॉर्मेशन घेऊ शकतो. डायहॅलाइड्सचा जर विचार करण्यात आला तर ज्याप्रमाणे आता हॅलाइड्स जे होते, हॅलोजन्स जे होते, हे 4 आले होते टेट्रामध्ये, हेक्झामध्ये 6 आले होते. डेफिनेटली याच्यामध्ये सल्फर डायक्लोराइड, सेलेनियम डायक्लोराइड, टेरिलियम डायक्लोराइड,
ओके, बायब्रोमाइड असं सुद्धा असू शकतं. आणि यांची हायब्रिडायझेशन कशी असते, पुन्हा यांचं हायब्रिडायझेशन आपल्याला मिळतं sp3. दे हॅव sp3 हायब्रिडायझेशन, sp3 हायब्रिडायझेशन्स अँड टेट्राहायड्रल स्ट्रक्चर. जॉमेट्री कशी असणार आहे, स्ट्रक्चर असणार आहे टेट्राहायड्रल, टेट्राहायड्रल स्ट्रक्चर, टेट्राहायड्रल स्ट्रक्चर विथ, आता मागच्या वेळेस आपण एकच घेतली होती, विथ 2 इक्वेटोरियल पोझिशन. with 2 equatorial position occupied by lone pair, by lone pair, occupied by lone pair. ज्याप्रमाणे टेट्रा डायहॅलाइड्स बद्दल आपण बोलू शकतो, याच प्रकारे आणखीन एक हॅलाइड असतो, तो म्हणजे मोनोहॅलाइड्स. तो कोणता असतो, मोनोहॅलाइड्स. मोनोहॅलाइड्स हे जे असतात हे E2X2 या टाईपचे असतात मोनोहॅलाइड्स. मोनोहॅलाइड्स आणि हे डायमेरिक नेचरचे असतात. यांचं नेचर कसं असते, नेचर डायमेरिक. डायमेरिक म्हणजे दोन मॉलिक्युल्स एकमेकाला जोडलेले. डाय म्हणजे दोन, मेरिक म्हणजे मॉलिक्युल, दोन पार्ट्स एकमेकाला जोडलेले. यामध्ये आपण S2Cl2, त्याच्यानंतर Se2Cl2 असे घेऊ शकतो, किंवा S2F2 या प्रकारचे सुद्धा आपण एलिमेंट घेऊ शकतो. आणि हे जे डायमेरिक हॅलाइड्स असतात हे डायपोलरायझेशन करत असतात. काय करतात, दे अंडरगोज डिसप्रपोर्शनल करत असतात. म्हणजे काय सांग बघा. आपण समजा एखादं एक्झाम्पल घेतलं, सेलेनियम क्लोराईडचं डायमेरिक त्याचा घेतला, Se2Cl2. याचं आपण जर ट्वाईस पार्ट जर घेतले तर याचं प्रोपोर्शन कसं होते पहा. 2 आणि 2 किती, 4 क्लोराईड, 4 Fe सोबत लागू शकतात, म्हणजे आपल्याला टेट्राहॅलाइड्स भेटू शकतो SeCl4. आणि उरलेले जे असतात 3 सेलेनियमच्या हे आपल्याला असे सेपरेट असं त्याचं प्रोपोर्शन होतं. जास्त वेळा हे विचारल्या जात नाही, पण आपल्या पुस्तकामध्ये याचा उल्लेख हा दिलेला असल्यामुळे आपण हा घेतलेला पार्ट आहे. ज्याप्रमाणे ग्रुप 16चे आपण रिॲक्टिव्हिटी पाहिली हॅलोजनसोबत, त्याचप्रमाणे ग्रुप 17ची सुद्धा आपण काय पाहू शकतो, रिॲक्टिव्हिटी बघू शकतो. ग्रुप 17 हा स्वतःच कसा असतो, हॅलोजनचा असतो. म्हणजे हॅलोजन सोबत रिॲक्ट होतो का, तो हो, हॅलोजन सोबत रिॲक्ट होतो. दे कंबाईन अगेन्स्ट अमंग्स देमसेल्व्स अँड दे फॉर्म द नंबर ऑफ कंपाऊंड, ज्याला आपण म्हणत असतो इंटर हॅलोजन कंपाऊंड. त्याला आपण काय म्हणत असतो, इंटर हॅलोजन कंपाऊंड. हॅलोजन कंबाईन together to form number of compounds. ज्याला आपण काय म्हणत असतो, इंटर हॅलोजन कंपाऊंड.
इंटर हॅलोजन कंपाऊंड. बरं, इंटर हॅलोजन कंपाऊंड असतात कुठल्या टाईपचे, तर हे असतात साधारणतः एक्स एक्स डॅश टाईपचे, करेक्ट, किंवा एक्स एक्स 3 डॅश टाईपचे, किंवा एक्स एक्स 5, एक्स म्हणजे हॅलोजनस डेफिनेटली, किंवा एक्स एक्स 7 डॅश टाईपचे. हे एक्स म्हणजे काय, तर हे एक्स म्हणजे हॅलोजन ॲटम्स with large size, with large size. आणि हे एक्स डॅश म्हणजे काय, हॅलोजन with smaller side, atom with smaller size, with smaller size. ओके. म्हणण्याचा अर्थ असा आहे की फ्लोरीनपेक्षा मोठ्या साईजला कोण आहे, क्लोरीनपेक्षा मोठ्या साईजला कोण आहे, ब्रोमीन, आणि ब्रोमीनपेक्षा मोठ्या साईजला कोण आहे, आयोडीन. म्हणजेच समजा एक्स आपण घेतला क्लोरीन, तर एक्स डॅश काय असणार आहे, फ्लोरीन. ओके, तर मग ClF नावाचा आपल्याला एक पार्ट भेटू शकतो, किंवा ClF3 या प्रकारचे जे इंटर हॅलोजन कंपाऊंड जे आहेत ते आपल्याला इथे भेटू शकतात. ओके, त्याच्यानंतर ग्रुप 18चा जर आपण विचार केला हॅलोजन सोबत, तर ग्रुप 18 हे आपल्याला असंही माहीत आहे की केमिकली कसे आहेत, ते इनर्ट आहेत. ग्रुप 18चे जे एलिमेंट्स आहेत हे कसे आहेत, केमिकली इनर्ट आहेत. ग्रुप 18 एलिमेंट्स ऑफ ग्रुप 18 केमिकली इनर्ट नोबल गॅसेस आहेत. त्यामुळे क्रिप्टॉन आणि झिनॉन, क्रिप्टॉन जो असतो किंवा अँड झिनॉन एक्सी, झिनॉन रिॲक्ट डायरेक्टली विथ फ्लोरीन, हे फक्त फ्लोरीन सोबत डायरेक्ट रिॲक्ट करतात, रिॲक्ट्स विथ डायरेक्टली विथ फ्लोराईड. डायरेक्टली विथ फ्लोरीन, आणि काय देतात ते, फ्लोराइड्स देतात. गिव्ज व्हॉट, फ्लोराइड्स. एक्झाम्पल ज्याची जर आपण प्रयत्न केला तर कुठलं एक्झाम्पल देऊ शकतो आपण, XE गॅसेस आहे, प्लस F2 हे सुद्धा गॅस आहे, आणि याच्यामुळे आपल्याला XeF2 सॉलिड स्टेटमध्ये हा असा आपल्याला पार्ट मिळतो. टेम्परेचर 673 केल्विन ॲट 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. झिनॉनचे फ्लोराईड जे असतात, XeF2 म्हणा, किंवा Xe म्हणजे डायहायड्रेट्स म्हणा, याचे डायफ्लोराइड्स, त्याच्यानंतर टेट्राफ्लोराइड्स XeF4 किंवा XeF6, हे सगळे कसे असतात, क्रिस्टलाइन अँड कलरलेस. आणि सब्लिमेट्स होतात. काय होतात ते, सब्लिमेट, सबलाइम, रॅडिली, ॲट
298 केल्विन, ॲट 298 केल्विन. आणि हे सगळे कसे असतात, पॉवरफुल, दे आर ऑल व्हॉट, पॉवरफुल फ्लोरिनेटिंग एजंट. They are all powerful fluorinating agent. XeF2 म्हणा, XeF4 म्हणा, XeF6 म्हणा, हे सगळे कसे आहेत, फ्लोरोनेटिंग एजंट आहे आणि सगळे पॉवरफुल फ्लोरोनेटिंग एजंट्स आहेत. ओके. यानंतर आपण आणखीन एक रिॲक्टिव्हिटी घेऊ, ती म्हणजे मेटल सोबतची. ग्रुप 16, 17 आणि 18ची मेटल सोबत काय रिॲक्टिव्हिटी होईल हे आपण घेऊया. मेटल रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स मेटल. नाव ग्रुप 16 विषयी जर आपण विचार केला, ग्रुप 16, तर ग्रुप 16चे एलिमेंट्स मेटल सोबत रिॲक्ट होतात. दे रिॲक्ट्स विथ मेटल. ओके, रिॲक्ट्स विथ मेटल and to form the corresponding compounds. म्हणजेच काय की समजा आपण ऑक्सिजन घेतला समजा, तर O2 प्लस समजा याला ॲल्युमिनियम सोबत जर आपण केलं, तर याला जर आपण एक्झॅक्टली बॅलन्स केलं 4Al आणि हे थ्राईस O2, तर आपल्याला ट्वाईस Al2O3 ॲल्युमिनियम ऑक्साईड असा आपल्याला हा मिळतो. सल्फरची रिॲक्शन समजा कॉपरसोबत जर केली तर CuS, कॉपर सल्फाईड असं आपल्याला मिळतं. सेलिनियमची रिॲक्शन मॅग्नेशियमसोबत जर आपण केली तर MgCl, MgSe, मॅग्नेशियम सॅलेनाइड, म्हणजे ग्रुप 16चे जे एलिमेंट्स असतात हे आपले डेफिनेटली मेटलसोबत रिॲक्ट होतात आणि अलग अलग प्रकारचे आपल्याला त्यांच्यासोबतचे कंपाऊंड जे आहेत ते आपल्याला बाहेर पडतात. ओके. याच्यानंतर ग्रुप 17चे जर आपण बघितले तर ग्रुप 17चे सुद्धा एलिमेंट मेटलसोबत रिॲक्ट होतात आणि मेटल हॅलाइड्स आपल्याला भेटतात. काय भेटतात? मेटल हॅलाइड्स. ग्रुप 17चे एलिमेंट रिॲक्ट्स विथ मेटल. हे ग्रुप ते म्हणजे कसे असतात? हॅलोजन रिॲक्ट्स विथ मेटल टू गिव्ह व्हॉट? मेटल हॅलाइड्स. ओके. एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण क्लोरीन घेतलं समजा, क्लोरीन आणि क्लोरीनची रिॲक्शन समजा सोडियमसोबत घेतली, माहीत असते NaCl आपल्याला मिळतं. थोडंसं फक्त आपल्याला हे करावं लागेल, ट्वाईस Na, दॅट गिव्स ट्वाईस NaCl. मॅग्नेशियम ब्रोमाइडसुद्धा आपल्याला याच प्रमाणात काढू शकतो, Br2 प्लस Mg, कारण मॅग्नेशियमची व्हॅलेन्सीज 2 असल्यामुळे इथे ट्वाईस लिहायची आवश्यकता नाही. MgBr2 आपल्याला मिळतं, मॅग्नेशियम ब्रोमाइड, MgBr2. आयोनिक कॅरेक्टर जर आपण याचा विचार केला हॅलाइड्सचा,
तर अँड कॅरेक्टर ऑफ हलाइड्स डिक्रीजेस इन द ऑर्डर MF म्हणजे मेटल फ्लोराईड इज ग्रेटर दॅन मेटल क्लोराईड is greater than metal bromide is greater than metal iodide okay. I is a monovalent metal. M म्हणजे काय? M म्हणजे monovalent metal okay. जितके काही मेटल हॅलाइड्स असतात हे यांची ऑक्सिडेशन स्टेट कशी असते? हाय असते. दॅन दे आर मोर कोव्हॅलंट. आपण म्हणू शकतो की डस्टर कुठे गेलं? metal halides having metals in their higher oxidation state are more covalent than the metals in lower oxidation state ओके. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं झालं तर समजा आपण PbCl4 हा आर मोर कोव्हॅलंट than PbCl2 म्हणजे हे असं नाही कुठलीही मेटल आहे ना. समजा SbCl3 जर घेतलं असतं तर SbCl3 आर मोर कोव्हॅलंट दॅन SbCl3 असं लिहू शकतो आपण. SbCl3 तर फक्त काय की ज्यांची ऑक्सिडेशन स्टेट हायर आहे ते जास्त कोव्हॅलंट असतात त्याच मेटलच्या लोअर ऑक्सिडेशन स्टेटपेक्षा. हे आपल्याला इथं सांगायचं आहे. त्याच्यानंतरचा ग्रुप असतो आपला 18th ग्रुप. तर 18th ग्रुप हा कसा असतो? नोबल गॅसचा ग्रुप असतो अँड दे डू नॉट रिॲक्ट डायरेक्टली रिॲक्ट्स विथ metals. Group elements of group 18 does not directly reacts with metal as their outermost electron configurations are fulfilled. Okay, they are noble gases. Okay, they are chemically inert. Okay. आजच्या व्हिडिओला आपण इथेच थांबूया. आजच्या लेक्चरला आपण इथे थांबूया. आज आपण जे घेतलं आहे ती रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स मेटल घेतली आणि त्याचप्रमाणे रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स हॅलोजन घेतली. ग्रुप 16, 17 आणि 18 यांची. उद्याच्या लेक्चरला आपण ॲलॉट्रॉपी याविषयी आपण माहिती घेणार आहोत आणि या ॲलॉट्रॉपीमध्ये सल्फरची ॲलॉट्रॉपी आपण बघणार आहोत. त्याचप्रमाणे ऑक्सो ॲसिड्स आपण मला असं वाटते 2 लेक्चरच्या अगोदर आपण हे एक नाव घेतलेलं होतं ऑक्सो ॲसिड. तेव्हा मला 2-3 मुलांचे कॉल आलेत आणि त्यांनी हे पण केलं होतं, मेसेज केला होता की सर हे ऑक्सो ॲसिड काय आहे.
तर ऑक्सो ॲसिड्स हा जो प्रकार आहे, हा प्रकार आपल्याला तसाही घ्यायचा होता म्हणून मी त्यांना रिप्लाय नाही केला. झालंच तर उद्याच्या आपण लेक्चरला ऑक्सो ॲसिड या याविषयी आपण काय घेणार आहोत, माहिती घेणार आहोत. आणि ऑक्सो ॲसिड जे असतात ते हॅलोजनचे जे असतात ते सुद्धा आपण बघू, त्यांचे स्ट्रक्चर्स कसे असतात ते आपण बघणार आहोत. तर उद्याचं लेक्चर अतिशय हे एक महत्त्वाचं लेक्चर आपल्यासाठी असणार आहे. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू व्हेरी मच.